अनेक मदर्सची कंप्लेन असते की बाळाचं डोकं खूप गरम लागतंय, पण अंग थंड असतं. मग डोकं गरम लागतंय म्हणजे बाळाला ताप आहे का? चला तर मग याचं उत्तर शोधूया. समजा बाळाचं डोकं फक्त गरम लागत असेल, तर याचा अर्थ अजिबात होत नाही की बाळाला ताप आहे. तर बाळाचा ताप कसा कळेल? सगळ्यात सोपं, हाताने चेक करू नका, थर्मोमीटर लावून चेक करा. जर बाळाचं तापमान हे 100 डिग्री फॅरनहाईटच्या पुढे असेल, तर आपण त्याला ताप म्हणतो. आता समजा ताप आला आहे, तर मग काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे खूप साऱ्या मदर्स काय करतात, की एकदम गरम पांघरूण वगैरे देतात. तर असं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. बाळाच्या शरीराचं तापमान वाढलंय, तर ते तापमान आपल्याला कमी करायचं आहे. तर यावेळी हलके कपडे घाला. यानंतर कोमट पाण्याने, थंड पाण्याने नव्हे, कोमट पाण्याने बाळाचं टेपिड स्पॉन्जिंग करायचंय. ते टेपिड स्पॉन्जिंग म्हणजे फक्त डोक्यावरती पट्टी ठेवायची आहे का? नाही. तर पूर्ण अंग त्याचं हलकं कोमट पाण्याने आणि आपल्या कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे. याने ताप कमी झाला नाही, पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपण त्याला पॅरासिटामॉलचं औषध द्यायचंय. पॅरासिटामॉलचं औषध हे बाळाच्या वयानुसार, बाळाच्या वजनानुसार ठरतं. तर याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ केला आहे मी, त्याची लिंक तुम्हाला या कमेंटमध्ये देते, तर ते तुम्ही नक्की बघा. याच्यानंतर एसी फॅन वगैरे लावायचा आहे का आपण अशा वेळी? तर अशा वेळी आपण एसी फॅन नक्की लावू शकतो, फक्त त्याचा डायरेक्ट व्हेंट किंवा त्याचा डायरेक्ट झोत हा बाळाच्या शरीरावरती येता कामा नये. ह्या काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. तर केवळ बाळाचं डोकं गरम लागतंय म्हणजे बाळाला ताप आहे असं बिलकुल होत नाही. लहान बाळांना खूपदा फिडिंग करताना किंवा फिडिंग झाल्यानंतर, रडल्यानंतर किंवा कधी कधी झोपेत सुद्धा बाळाचं डोकं गरम लागतं. बाळांचा बेसल मेटाबॉलिक रेट हा खूप जास्त असतो आणि याच्यामुळे बाळांचं डोकं गरम लागू शकतं. परंतु ह्याचा अर्थ असा बिलकुल नाही की बाळाला ताप नाही. आणि महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुम्ही चेक करा की बाळाचं खाणं पिणं कसं आहे, बाळ सुसू करतंय की नाही, बाळ व्यवस्थित झोपतंय की नाही आणि बाळाची ऍक्टिव्हिटी कशी आहे. समजा यामध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये जर बाळाला काही प्रॉब्लेम असेल, तर मात्र तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.